हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आळूची वडी. तर त्यासाठी मी इथे भरपूर प्रमाणात लसूण घेतलेला आहे, त्याचबरोबर अद्रकचे काप करून घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे, तिखट लवंगी मिरची आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे इथं. तर आपण इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये सर्व साहित्य आपण हे घालून घेऊया. कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे, मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आता आपण हे सर्व मिक्सरच्या सहाय्याने आपण वाटून घेऊया. थोडंसं मीठ घातलेले मी ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये. तर आता आपण हे वाटून घेऊया. आता आपण घेणार आहोत पीठ घेतलेले इथं मी 3 वाटे पीठ घेणार आहे. माझ्याकडे भरपूर प्रमाणात पानं आहेत, त्यामुळे मी 3 वाट्या बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे जेवढी पानं आहेत तुम्ही तुमच्या अंदाजाने पीठ कमी जास्त करू शकता. मी बरोबर 3 वाट्या असं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर थोडीशी आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीर घातलेली आहे मी. आणि आपण वाटून घेतलेला जो मसाला होता तो पण मी इथे घालून घेतलेला आहे. हे बघा, आपण वाटून घेतलेला हा मसाला आहे, हा पण आपण आता घालून घेऊया त्याच पिठामध्ये. हे बघा, मी घालून घेतलेलं आहे. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित सर्व. त्याचबरोबर आपण थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडीशीच टाकायची हळद, आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे चवीसाठी. आपण ऑलरेडी हिरवी मिरची घेतलेली आहे, त्यामुळे थोडंसंच लाल तिखट घालायचं आहे, जास्त तिखट होऊ नये. थोडंसं मीठ घातलेलं आहे मी इथं. अगोदर मसाल्यात पण मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार व्यवस्थित मीठ घालायचं आहे, खारट होऊ नये असं. आता थोडंसं पाणी घालत आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे आपण पातळ मळून घ्यायचं आहे जरासं, जेणेकरून आपल्याला वडीला व्यवस्थित लावता येईल. हे पीठ आळूची पानं व्यवस्थित आपल्याला भरता येतील तसं आपण मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट असं आपण नाही मळायचं ह्याला, आणि जास्त पण पातळ असं नाही मळायचं. व्यवस्थित लागलं पाहिजे, मीडियममध्ये आपण हे मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी इथे मळून घेतलेलं आहे पीठ. आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता इथं मी पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, भरपूर प्रमाणात पानं आहेत माझ्याकडं. तर आता आपण ही आळूची वडी भरून घेऊया. आळूची वडीचं पान हे आपण पाठीमागच्या साईडने ठेवून घ्यायचं असं. हे बघा, असं पान ठेवून घ्यायचं आपण. आणि आता आपण ही वडी भरून घेऊया. माझ्याकडं पानं भरपूर आहेत, त्यामुळे मी ह्याच्यावर एकावर एक 3 पानं ठेवून भरणार आहे हे व्यवस्थित पान. तुम्ही तुमच्याकडे जितके प्रमाणात पानं असतील तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. हे बघा, अजून एक पान घेतलेलं आहे मी, हे पण आता मी भरून घेणार आहे. हे बघा, अजून एक पान आता आपण घेऊया. हे पण आता आपण भरून घेऊया पान. आणि टोकाच्या बाजूने आपण ही वडी अशी फोल्ड करायची आहे. पान भरून झाल्यानंतर हे बघा, अशी फोल्ड करत यायची आहे आपण वडी व्यवस्थित. थोडंसं पीठ लावत आपण ही वडी फोल्ड करायची आहे. हे बघा, व्यवस्थित आपली वडी फोल्डिंग व्यवस्थित झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने सर्व वड्या बनवून घेऊया. हे बघा, मी सर्व वड्या अशा पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, या वड्या मी व्यवस्थित बनवून घेतलेल्या आहेत, सर्व फोल्डिंग केलेलं आहे. आता आपण जाळी घेऊया. या जाळीवर थोडंसं आपण ओलं कापड करून घेतलेलं आहे, सुती कापड. आता हा रुमाल टाकूया. ही पुरणाची जाळी माझ्याकडे, ह्याच्यावर आता वड्या ठेवून देऊया आपण. सर्व वड्या बसतात. माझ्याकडे मोठी जाळी आहे. तुमच्याकडे जर मोदकाची वगैरे चाळण असेल तर तुम्ही त्यात पण उकडू शकता वड्या, त्याच्यात पण पटकन उकडल्या जातात. मी हा रुमालात उकडायचे असतील तर तुम्ही ओला करून घ्यायचा हा रुमाल.
मग उकडायच्या आहेत. सर्व वड्या ठेवून देऊया आपण. हे बघा मी सर्व वड्या ठेवून दिलेल्या आहेत. आता आपण इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं. हे बघा तुम्ही. आता ह्याच्यावरती आपण जाळी ठेवून देऊया आणि एक 20 मिनिटांसाठी आपण ह्या वड्या उकडून घेऊया, वरती झाकण ठेवून. हे बघा झाकण ठेवलेले आहे मी. 20 मिनिटांसाठी आपण या वड्या उकडून घेऊया. वड्या उकडून झालेल्या आहेत आपल्या. आता आपण या थंड करण्यासाठी एक 15-20 मिनिटं ठेवून देऊया. नंतर आपल्याला ह्या कापून घ्यायच्या आहेत वड्या व्यवस्थित. थंड करण्यासाठी आपण ठेवूया ह्या वड्या. आता आपण या वड्याचा पण छोटे छोटे काप पाडून घ्यायचे आहेत. छोटे छोटे ह्या कापायच्या आहेत आपल्याला वड्या. हे बघा व्यवस्थित आपण अशा या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा कट करून घ्यायच्या आहेत या वड्या आपल्याला. वडी कट झालेली आहे आपली. सर्व वड्या आपल्या कट करून तयार आहेत. तुम्हाला जर वड्या उकडून आवडत असतील तर तुम्ही उकडून खाऊ शकता. नसेल तर तुम्ही ह्या वड्या तेल घ्या आणि तेलामध्ये छानपैकी तळून तुम्ही खाऊ शकता. मला ह्या तळून आवडतात त्यामुळे मी ह्यांना तळून मग खाणार आहे, तळून घेऊन. हे बघा तेल गरम करायला ठेवलं होतं. यामध्ये आता आपण वड्या हलवून घेऊया. तुम्हाला जर असंच रेसिपीज बघायला माझ्या आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. अगोदर तुम्ही बनवून बघा. जर तुम्हाला आवडली तरच लाईक सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा. हे बघा आपण हलक्या सोनेरी रंगावर या वड्या तळून घ्यायच्या आहेत व्यवस्थितपणे. जास्त नाही, एक 2 ते 3 मिनिटांमध्ये होतात आपल्या ह्या तळून. जास्त पण नाही तळायच्या आपण. हे बघा वड्या आपण तळूया अशा. तर आपल्या ह्या वड्या आता झालेल्या आहेत, तळून व्यवस्थित झालेल्या आहेत. बघा तुम्ही. तर काढून घेऊया आपण. बघू शकता खूप छान वडी आहेत. थँक यू.